हेलिकॉप्टर लागल्यावरून दिसला इथं. आता 2:30 वाजल्यात, म्हणजे विचार करू शकता 10 नंतर कमी कमी 11, 12, 1, 2, 2:30 म्हणजे 5 तासानंतर आमची वायवा झाले. तर मैं क्या ब्लॉग भी बनाना रहता है, ऊपर से पढ़ाई भी अभी मतलब बहुत दिन बिजी जा रहा है, ब्लॉग बनाने में टाइम नहीं मिल रहा है. बघूया आता आपला कसं काय होतं काय समजत नाही. हेलो गाइज, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू द माई अनदर व्लॉग. तो गाइज अभी सुबह के बजे 6:30 और मैं रेडी हो चुका हूँ कॉलेज जाने के लिए. तो गाइज अपने कॉलेज में आज वाइवा एग्ज़ाम है और आज तीसरा सब्जेक्ट का वाइवा एग्ज़ाम है. और इसके पहले 2 सब्जेक्ट जो है वो तो अच्छे गए. तो देखते हैं आज का भी वाइवा एग्ज़ाम कैसा जाता है. और क्योंकि गाइज आज जाने के लिए भी लेट हुआ है क्योंकि 6:30 बजे निकलना था, पर मैं अभी 6:30 बजे नहा धो के रेडी हूँ और अभी नाश्ता भी करने का है. तो देखते हैं अभी अपना नाश्ता करते फटाफट और निकलते कॉलेज के लिए. ख्वाहिश करता हूँ कि आज का ट्रेन मिस ना हो. तो गाइज़ व्लॉग पूरा देखिए. गाइज़ मैं अभी नाश्ता करके फटाफट निकलता हूँ कॉलेज के लिए. चलो फिर मिलते हैं सीधा कॉलेज जाने के बाद. तर आता गाइज आपण फायनली पोचलेलो आहे कॉलेजला. हे बघा कॉलेज कॅम्पसला आता चाललं चालत. तर आजचा सीन असा झाला की ट्रेन आपण पकडली ती फक्त 2च मिनटं लेट झाली असते, ट्रेन अक्षरशः गेली असती. पण नशीब बरोबर टाईम आपण पोचलो आणि मग ट्रेन भेटली. नाहीतर मग त्यानंतर मग ती ट्रेन सुटली असते डायरेक्ट 8ची होती. 8ची होती आणि मग त्यानंतर मग अजून लेट झाला था, कारण आपल्या कॉलेजमध्ये पण रोल नंबर 1च आहे. त्यामुळे आपलं आहे ना इथं प्रॅक्टिकल लवकर होतात. पहिलाच नंबर जायला लागतो. माझा रोल नंबर 1च आहे. तर बरं आला आपल्याला लवकर भेटली. आता अजून लेट झाला असता, परत प्रॅक्टिकल द्यायला लेट झाला असता. आता पोचलो आपण टाईमला. मस्तपैकी सकाळ आहे हे बघा. तर जाऊया आता कॉलेजला. आता आपण हेलिकॉप्टर आल्यावरून सकाळी पहिल्यांदा दिसला इथं. आता दिसत नाही अक्षरशः. एंट्री पॉईंट. जाऊया आता आपण कॉलेजच्या बॅक साईडनं झालो आहे. डिप्लोमा कॉलेज आहे. तर चला जाऊ आता फटाफट. आता आपण पोचलो कॉलेजला आणि कॉलेजला पोरं आलीच नाहीत, लय कमी पोरं आहेत. आणि आपण बसलो इथं बघा, तेजस, राज आणि मी. आता आमचं कोणता प्रॅक्टिकल आहे? कॅम्प्युटर नेटवर्क. कॅम्प्युटर नेटवर्कचा प्रॅक्टिकल आहे आता. आणि मॅम लोक पण आता नाश्ता करायला गेलेत. मॅम लोक नाश्ता विष्टा करून येतील मग चालू करतील. आणि आम्ही आलो एवढ्या लवकर बघा. 2 मिनिटं लेट झालं तर ट्रेन सुटली असते आणि आता लवकर पोहोचलं तर चालू नाही केलंय. तर बघू आता कधी चालू होता. आणि तुझे मित्र कुठे आहेत? अब्दुल आणि सौरभ, तेजस? ते आरामात येतात. ते अजून झोप. आपला तेजस तर लवकरच येतो, जवळ असून तो लवकर येतो. आणि ते लोक, ते अब्दुल आणि सौरभ लवकर येतच नाही. तर बघू ते कधी येतील. तर आपला तर पहिला रोल नंबर आहे आणि राजचा तर 4. आम्ही दोघं सोबतच जातो. पहिले प्रॅक्टिकल द्यायला सांगतात, मग त्यानंतर ओरल होते. बाहेरून टीचर येतात, ते ओरल घेतात आणि मग नंतर आपण घरी जातो. बघू आज कसं काय होतं का नाही बरोबर टाईममध्ये. कॉलेजमध्ये तर आता खाली खालीच दिसतंय, पोरं आलेली नाहीत, येतील. आता वाजलेले आहेत 1 आणि आपण आतापर्यंत कॉलेजलाच आहे. तिथं ते प्रॅक्टिकल लिहायचं होतं ते आपलं 10लाच लिहून झालता. त्यानंतर ती आमचं ओरल होणार होतं आणि ओरलची ती मॅम येणार होती, ती मॅम आलेलीच नाही. तर आता 1 वाजलाय, तर अजून कॉलेजकडनं काही रिस्पॉन्सच नाही, अजून नाही चालले. त्यामुळे आता आम्ही जेवायला गेलो सर्व मित्र. आता जेवून आलो. तेव्हा पाठवून तेजस आणि राज पण आहेत. आता जेवून बघू आता कॉलेजला काय सीन आहे. कारण टाईम तर खूप झाला आहे, कारण 3 तासाचा फरक पडला आहे. डायरेक्ट 10ला झालता, तर 11, 12, 1 वाजलेला आहे. तर आज तर जायला खूप लेट होणार आहे. बघू आता आपलं कसं काय होतं. कॉलेजला गेल्यावर समजेल सीन आपला काय आहे. काय आता फायनली आपलं झालेलं आहे ओरल देऊन. तर आता 2:30 वाजल्यात, म्हणजे विचार करू शकता 10 नंतर कमी कमी 11, 12, 1, 2, 2:30 म्हणजे 5 तासानंतर आमची वायवा झाले. तर मॅम लोक आली नाही, मग रिसेस नंतर आल्या त्या. मग आता चालू झालं आणि मग मॅम पण खतरनाक होती. खतरनाक प्रश्न केले. आम्हाला काही येतच नव्हता. तर आमचे 4ही पोरं असेच बसलेले, तरी 1-2 उत्तरं दिली. आणि राजला पण एवढं नाही आलं. तर काय नाही, ते मॅम बोलली नंतर जावा. 2-3 उत्तरं दिली. आता बाकीचे पोरांचे व्हायचे आहेत. आता आलो आम्ही निघून. बघा राज इथं आहे. आता आपण जाऊ पोलीस स्टेशनला. बघू आता कधी भेटते आपल्याला लिफ्ट. काहीच
अभी मैं फाइनली कलवा स्टेशन पहुंच गया हूँ। तो अभी 5:15 हो रहे हैं, तो अपने को वही यूजुअली 1-2 घंटा लगता ही है। तो मैं अभी फाइनली पहुंच चुका हूँ। और गाइज आज का दिन इतना अनएक्सेप्टेबल है क्योंकि आज जो सुबह से चीज़ें हो रही है वो कभी ज़िंदगी में नहीं हुई। क्योंकि आज सवेरे उठा तो ट्रेन के लिए लेट हुआ, फिर ऊपर से ओरल के लिए 5 घंटा रुकना पड़ा कॉलेज में एक्स्ट्रा। ऊपर से अभी मैं आ रहा था तो मेरा स्टेशन आ गया, पर मुझे पता ही नहीं, मैं सो रहा था। तो फिर राज ने फटाक से उठाया और फिर मैं स्टेशन में उतरा, नहीं तो मुझे फिर वापस लेट होता था। तो चलो आज का दिन तो वैसा ही निकला है। तो देखते हैं गाइस, अभी तो आधा दिन हुआ है, अभी तो पूरी रात बाकी है। तो आज का दिन कैसा जाता है तो आप देखते रहिए। चलो अभी जाते हैं फटाफट घर, और फिर चेंज करके थोड़ा रेस्ट करेंगे क्योंकि आज सवेरे से अपन जल्दी उठे हैं और आज जल्दी कॉलेज भी गया था। तो चलो अभी जाते हैं घर। गाइस अभी मैं फाइनली 10 मिनट बाद घर पहुंच चुका हूँ और अभी कपड़े चेंज कर लिए मैंने और फ्रेश भी हो चुका हूँ। पर घर में अभी मैं सोने जा रहा था, पर वैसे ही घर की लाइट चली गई। देखो पूरा अंधेरा अंधेरा है। अभी फ्लैश जलाए करके उजाला दिख रहा होगा, पर लाइट चली गई है। तो अभी फ़ोन में भी चार्जिंग नहीं है, और क्या पता आज कैसा लाइट गया है। हमारे यहाँ तो कभी लाइट जाता नहीं क्योंकि शहर में रहते हैं, तो शहर में बहुत मुश्किल से लाइट जाती है, और आज गई है। तो देखते हैं अभी कब आता है। तो चलो अभी थोड़ा देर देखते हैं लाइट कब आता है, फिर लाइट आने के बाद थोड़ा देर रेस्ट करते हैं। गाइस अभी फाइनली देखो लाइट आ गई है और मम्मी भी मशीन चल रही है। तो चलो गाइस अभी अपन भी सोते हैं थोड़ा देर क्योंकि बॉडी वीक लग रहा है। तर गाइस आता फायनली 8 वाजलेत आणि मी आता झोपून उठलेलो आहे आणि आता फ्रेश झालेलो आहे। आता आपला काम आहे पुढचं की आता अभ्यास करायचा आहे, कारण आता पेपर आलेत आपल्या जवळ। तर आता कमीत कमी 4-5 दिवस आहेत, त्यानंतर आपले पेपर चालू होणार आहेत रायटिंगवाले, आणि ते कमीत कमी दीड कमीत कमी 2 आठवडे चालणारच आहेत। तर आणि खूप मग त्या वेळी आपला बर्डन असेल अभ्यासाचा, तेव्हा आय थिंक व्लॉग पण आपण बघू कसं आपलं होतं मॅनेज। तर आता बघा आता आपण झोपून उठलो आणि आता लगेच अभ्यासाला बसतोय। तर आता गाइस आमचा पहिला पेपर TCS आहे, थेअरी ऑफ कॅम्प्युटर सायन्स म्हणून आहे। त्याचा आता अभ्यास सुरू करायला लागेल, त्याचा अभ्यास काहीच झालेला नाही। आता अभ्यासाला बसतो गाइस, आता 4-5 दिवसच आहेत आपल्याकडे अभ्यासाला। आता करूया आता अभ्यास पद्धतशीरपणे। आता मम्मी आपली TV बघते, टीव्हीत आपलं काम पण करते बघा काच, आणि इथं सोहम अभ्यास करतोय आपला। तर आता आपण पण बसू अभ्यासाला फटाफट, कारण पेपरासाठी टाइम खूपच कमी आहे आणि अभ्यास खूप करायचा है। फाइनली गाइस अभी अपना पढ़ के हो गया, मिनिमम में 2 घंटा पढ़ा। फिर उसके बाद हम सब फैमिली ने खाना खाया, और अभी खाना खा के अपने को वापस पढ़ने बैठना है क्योंकि आज पेपर को बहुत ही कम दिन बाकी है, और पढ़ाई इतना करने का है, ऊपर से दिन इतने कम। तो देखते हैं अभी कैसे कवर तो करना पड़ेगा अपने को, कुछ उपाय नहीं है। देखते हैं अभी। और ऊपर से तो अपना क्या व्लॉग भी बनाना रहता है, ऊपर से पढ़ाई भी अभी मतलब बहुत दिन बिझी जा रहा है, व्लॉग बनाने में टाइम नहीं मिल रहा है। बघूया आता आपला कसं काय होतं काय समजत नाही। आता तर अभ्यास खूपच आहे, म्हणजे खूप नेक्स्ट लेवल अभ्यास आहे। तुम्हाला मी सांगू नाही शकत, ते एक स्टुडंटच फील करू शकतो पेपर आल्यावर त्याचे दिवस कसे चालू होतात। तर आमचा तर खूप हार्ड दिवस चालू आहे आता, स्ट्रगलिंग दिवस। अभ्यास तर फुल ताणून करायला लागणार आहे, कारण पेपर झाल्यानंतर आपले जे व्लॉग येतील ते खतरनाक असतील, पण आता थोड्या दिवस तर व्लॉग आपले नॉर्मल येत राहतील। बघू आता त्यानंतर पेपरानंतर बनवू आपण एक्स्ट्रा एक्स्ट्रा लेवलचा काहीतरी। चला आता जाऊन परत अभ्यास करायचा आहे, बघूया आता। करतो आता अभ्यास फटाफट मी पण, मग काय पर आपला व्लॉग पण एडिट करायचा आहे, किती काय काय काम आहे। चला मग बसतो आता अभ्यासाला मी। तर गाइस आता फायनली आपला अभ्यास करून झालेला आहे, आणि आता या व्लॉगला पण आपण इथंच एंड करूया। तर गाइस हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुन्हा अशा एका नवीन व्लॉग मध्ये। आजसाठी एवढ्याच। गुड नाईट, गुड बाय, अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाइस।